ओके, तर पहा आपण डिस्कस करत होतो रोटेशनल मोशन. जो काय तुमचा गॅप पडलेला आहे त्याची व्हिडिओ पाहून घ्या, मी ग्रुपवर टाकलेला आहे. या चॅप्टरचा हा एक महत्वाचा पोर्शन आहे. आपण काल याच्यावर भरपूर डिस्कस केले. ज्यांचं कव्हर नाही त्यांना मी एक 5 मिनिटात थोडंसं रिवाइज करून देतो आणि आपण आज याला पुढे घेऊन जाणार आहोत. तर रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये आपला जो टॉपिक सुरू आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण शॉर्ट मध्ये MOI म्हणतो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कशाबद्दल आपल्याला माहिती देतो? इट इज द पॉइंट और अ डिस्टन्स. मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा एक डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स आपल्याला सांगतं की एखाद्या बॉडीचं रोटेशन होत असताना अबाउट एन ऍक्सिस त्याचं पूर्ण मास एका पॉइंट मध्ये कन्सन्ट्रेटेड आहे, जसं सेंटर ऑफ मास आहे त्या पद्धतीने. म्हणजे आपण असं समजू की मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्च्युली काय आहे? इट इज अ पॉइंट at a distance where mass of a body is concentrated. हा याचा मुख्य पार्ट असतो. तर आपण यामध्ये लक्षात ठेवायचा पॉइंट काय असणार आहे की हे एक डिस्टन्स आहे जिथे आपण त्या बॉडीचा मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं ऍझ्युम करतो. आणि याचा बेसिक फॉर्म्युला आपण कुठून काढला होता? परवा जे आपण प्युअर ट्रान्सलेशनल मोशन बद्दल बोललो त्यामध्ये एक फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जीचा. तोच आहे जो आपला रेग्युलर फॉर्म आहे, हाफ mv². ठीक आहे. आणि इथं जो v आहे, आता तुम्हाला एका मिनिटात हे पण सांगेन कसा आला होता. जर प्युअर ट्रान्सलेशनल मोशन असेल, तर याच्यामध्ये नावावरून कळतं, या मोशनच्या नावावरून लक्षात येतं की मोशन ओनली अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ट्रान्सलेशनल म्हणजे फक्त स्ट्रेट लाईनच्या अलॉंग मोशन. त्यामध्ये एखादी बॉडी जेव्हा स्ट्रेट लाईनने पुढे प्रोग्रेस करते, म्हणजे पार्टिकल लेट्स इथं होता, ही बॉडी समजा इथे कुठंतरी होती आणि आपण या बॉडीला काय केलेलं आहे, इथून इथून थोडस पुढे घेऊन गेलो आपण. ठीक आहे. आता हीच बॉडी आपण इथून इथे आणलेली आहे. तर इमॅजिन करा, ही फक्त इथून प्रोग्रेस झाली म्हणजे अलॉंग धिस स्ट्रेट लाईन, या लाईननेच ती पुढे निघून गेली. तर याच्यावर जेवढे पॉइंट्स होते, तर बघा हा जो पॉइंट होता तो एक्झॅक्टली इथे येईल की नाही? तो पॉइंट इथंच राहील. म्हणजे पहा, याची या पर्टिक्युलर पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर आहे इकडे डायरेक्शन करणारा, एक्झॅक्टली तो पोझिशन वेक्टर इकडे आहे. म्हणजे काय झालेलं आहे, याचं डिस्प्लेसमेंट सेम आहे. डिस्प्लेसमेंट सेम असेल तर डिस्प्लेसमेंटचा टाइम डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा टाइम डेरिव्हेटिव्ह ऍक्सेलरेशन, हे सगळे सेम असतील. तर प्युअर ट्रान्सलेशनल मध्ये मेन गोष्ट काय असणार, तर ह्याच्यात आपला पहिला पॉइंट असतो की जो ds/dt आहे हा एक कॉन्स्टंट नंबर असेल आणि ds/dt लाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी याची कॉन्स्टंट आहे. सेम जर आपण dv/dt लिहिलं, dv/dt कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ आपण म्हणू शकतो याचं ऍक्सेलरेशन पण कॉन्स्टंट आहे. ओके. तर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्याची कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट असेल. फक्त प्युअर ट्रान्सलेशनल मध्ये आपण महत्वाचा जो पॉइंट पाहतो तो कायनेटिक एनर्जीचा आहे आणि तो आहे हाफ mv². इथे कॅपिटल एमचा अर्थ काय सांगितला होता? मास ऑफ द सिस्टीम, पूर्ण सिस्टीमचा मास. मी थोडंसं कालचं रिवाइज करतोय हा, गॅप आपला थोडा भरून निघाला पाहिजे.
नाही तर मग पुढच्या गोष्टी नाही कळणार. हाफ एम व्ही स्क्वेअर, ठीक आहे. तर कॅपिटल एम आहे सिस्टीमचं टोटल मास, व्ही आहे त्याची स्ट्रेट लाईन मधली व्हेलॉसिटी. ही ट्रान्सलेशनलची व्हेलॉसिटी आहे. तर ट्रान्सलेशनल मध्ये कोणते रोटेशन नाहीये. ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईनने पुढे जातोय तेव्हा तो कुठे फिरत नाहीये, ठीक आहे. इट्स नॉट रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस. सो दिस इज प्युअरली ट्रान्सलेशनल. आणि त्यामुळे व्हेलॉसिटी ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. तर या केसमध्ये लक्षात ठेवायचं, ही जी व्ही आहे इट इज लिनियर व्हेलॉसिटी, ठीक आहे. ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. आणि मग लिनियर व्हेलॉसिटी असेल तर नो प्रॉब्लेम. मग आपण ह्याला पुढे काय करणार, या लिनियर व्हेलॉसिटीला आपण पुढे जेव्हा ट्रान्सलेशनल मोशन वरून रोटेशनल मोशन मध्ये आपण जाऊ. चला, ही लिनियर व्हेलॉसिटी झाली. तर आपण जेव्हा रोटेशनल मोशन मध्ये येतो, आता ह्याच्याबद्दल आपण बोललोय, मी आता फक्त कॉन्सेप्ट सांगणार. रोटेशनल मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी आहे ती आता लिनियर नाहीये. ऑब्जेक्ट रोटेट करत आहे, फिरत आहे. फिरतोय म्हणजे आता त्याला एक रेडियस येणार, एक पर्टिक्युलर प्रत्येक पॉईंट. बघा, एक पॉईंट इथं होता, तो जेव्हा रोटेट करेल तेव्हा तो आपली पोझिशन बदलेल. इथला पॉईंट आता इथं दिसतोय, म्हणजे आता त्याचा जर इकडे पोझिशन वेक्टर असेल तर खाली आल्यानंतर पोझिशन वेक्टर बदलला, म्हणजे या केसमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज होणार, व्हेलॉसिटी चेंज होणार. आता रोटेशनल मोशन मध्येच कोणतं मोशन लपलेलं आहे, सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय पाहतो की ऑब्जेक्टला एक अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा म्हणून. आणि व्हीचं आणि ओमेगाचं एक रिलेशन आपण शिकलं होतं सर्क्युलर मोशन मध्ये. आता हे तर तुम्हाला एक दोन पार्ट असल्यासारखं पाठ पाहिजे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आर इज द रेडियस, ही अँग्युलर व्हेलॉसिटी. तर आपला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की हा जो ओमेगा आहे, प्रत्येक पार्टिकलचा जो ओमेगा आहे, ज्याला आपण म्हटलेले अँग्युलर व्हेलॉसिटी, ही अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा या केसमध्ये कॉन्स्टंट असते, ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. आता मेन मुद्दा आहे हा, ओमेगा इज कॉन्स्टंट. आता आपण ह्यालाच नीट पाहू. फक्त चेंज कोण होत आहे, आर आणि व्ही. आर चेंज होत आहे, आर म्हणजे पोझिशन वेक्टर, नॉट ओनली रेडियस. ऑब्जेक्टचं कंटिन्यू डायरेक्शन बदलतं. आणि व्हेलॉसिटी मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये आपण कोणकोणते ऍक्सिलरेशन पाहिले होते थोडं आठवा. टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन, एक सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन आणि एक नेट ऍक्सिलरेशन. नेट मध्ये आपण रूट घेतो तो टेंजेन्शियलचा स्क्वेअर प्लस सेंट्रिपिटलचा स्क्वेअर. त्याचा अर्थ असा आहे, आर कंटिन्यू चेंज होतोय. आणि एका याच्यावर जे खूप सारे मासेस असतात कंटिन्युअस बॉडीवर, मासेस पण खूप जास्त आहेत आणि प्रत्येक मास काही सेम नाहीये. जोपर्यंत आपण एखादं युनिट मास कन्सिडर करत नाही तोपर्यंत सगळे मासेस डिफरंट मानणार आपण. म्हणजे या केसमध्ये कायनेटिक एनर्जी कंपल्सरीली चेंज होते. तर आपण इथे जे म्हटलेलं आहे, पहिल्या पार्टिकल साठी काय असेल मग, m1v1 स्क्वेअर. पुन्हा सेकंड पार्टिकल साठी ही कायनेटिक एनर्जी आहे, ही थर्ड एनर्जी आहे v3 स्क्वेअर. आणि हे या पद्धतीने चालूच आहे जेवढे पार्टिकल्स असतील. तर तुम्ही या क्वेश्चन मध्ये फक्त आपण काय चेंज केलं होतं आठवा, यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट चेंज केली होती, ती म्हणजे व्ही ला सबस्टिट्यूट करा आता आर ओमेगाने, कारण हे रोटेशन आहे. तर आर ओमेगाने जर तुम्ही याला चेंज केलं तर नीट बघा, हाफ m1 स्क्वेअर असल्यामुळं r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा 1 म्हणा, ओमेगा 2 म्हणा, कंडिशन आहे अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, तर आपण त्याला ओमेगा 1 2 3 म्हणण्यात काही पॉईंट नाहीये. आपण त्याला इथे सरळ फक्त ओमेगा म्हणू शकतो. हा r1 ओमेगा स्क्वेअर होईल. ओके. सेम पद्धतीने चला, हाफ m2 r2 ओमेगा स्क्वेअर. आणि हे चालत जाईल पुढे. तर पहा, आता एक नवीन टर्म येणार, मग इथे 1/2 आहे. पहा, ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉमन आहे सगळ्यामध्ये कारण सेम आहे. मग ब्रॅकेट मध्ये राहिलं कोण, m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर अँड सो ऑन. बरं, इथं काय झालं, एक नवीन टर्म आली ना, आणि हीच आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं प्रूफ आहे की हा कॉन्सेप्ट आला कुठून. तर m1 r1 स्क्वेअर. आता आपण याची एनॉलॉजी सुद्धा पाहिली होती की लिनियर मध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे हाफ mv स्क्वेअर.
तर इथे कायनेटिक एनर्जी रोटेशन मध्ये त्याच्यासारखीच दिसणारी एक टर्म असते. फिक्स ती नाहीये, त्याच्यासारखी दिसणारी आहे. त्याला अॅनॉलॉजी म्हणतात. दोन टर्म जेव्हा सिमिलर लेवलला चालतात तेव्हा आपण त्याला अॅनॉलॉजी म्हणतो. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथून हा हा ओमेगा स्क्वेअर आणि हा जो पूर्ण पार्ट आहे याला एका लेटरने आपण रिप्लेस करतो आय, आणि तो आयच आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे इथे आय इज नथिंग बट एम आर स्क्वेअर, आणि हाच मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. आणि ह्याला आपण कसं डिफाईन केलं होतं, या एम आय ला आता आपण डिफाईन केलं होतं की एक मोमेंट आहे आणि इनर्शिया आहे. इनर्शिया इज रिलेटेड विथ मास, मोमेंट इज प्रोडक्ट, मासचं प्रोडक्ट डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत घेतलं की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय रिप्रेझेंट करतो, त्या ऑब्जेक्टची टेंडन्सी टू रेजिस्ट द मोशन. नाही, इनर्शियाचं कामच आहे की आपली टेंडन्सी चेंज करायची नाही. न्यूटन्स फर्स्ट लॉ, until and unless external unbalanced force is applied, बॉडी कंटिन्यूज टू कीप इट्स मोशन. ठीक नाही, त्याचं जे काही मोशन आहे त्याला ती आपली कन्झर्व करण्याचा प्रयत्न करते. दॅट इज कॉल्ड इनर्शिया. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगतो की रोटेशनल मोशनला ऑपोज करण्याची टेंडन्सी. आणि यावरून आपण म्हणू शकतो की ही जी टेंडन्सी आहे ही रोटेशन मध्ये आपण पाहतोय. तर याच फॉर्म्युल्याला आपण म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बघायला पाहिल्यावर थोडासा फील येतो. लिनियर मध्ये आपण हाफ एम व्ही स्क्वेअर लिहितो. ठीक आहे, ही अॅनॉलॉजी समजून घ्या, परीक्षेमध्ये सोपं जाईल. जसं या ठिकाणी यू कॅन सी, इथे आपण के लिहिला, हा झाला रोटेशन मध्ये, रोटेशन मधली कायनेटिक एनर्जी आहे. आणि इथे घ्या हाफ एम व्ही स्क्वेअर, ही ट्रान्सलेशनल मधली आहे कायनेटिक एनर्जी. करा बरं कम्पेअर, हाफ सेम आहे दोन्हीकडे. इथे मास इनर्शिया दाखवतो, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया इनर्शिया दाखवतो. म्हणजे बघा ही दोन्ही टर्म्स, या दोन्ही टर्म्स इनर्शियाला रिप्रेझेंट करतात. ही लिनियर वेलॉसिटी आहे, ही अँग्युलर वेलॉसिटी आहे. म्हणजे बघा सेम फॉर्म्युला आहे. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रोटेशन. हा ठरवतो की ऑब्जेक्टला आपल्याला मोशन मध्ये किती रेजिस्टन्स मिळेल. ठीक आहे, हा मेन मुद्दा होता. तर ही मोमेंट ऑफ इनर्शियाची स्टोरी आहे. आणि याच्यावर आपण काय केलं होतं, काल मोमेंट ऑफ इनर्शिया काही महत्वाचे काढून पाहिले होते. त्याला परत एका मिनिटात रिवाइज करू. त्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपण एक कॉन्सेप्ट कोणता शिकला होता का, रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, कालचा व्हिडिओ पण एकदा पहा, नाही झाला तर आजचा पहा. काल आपण अजून डिटेलमध्ये बोललो. आता इथे कॉन्सेप्ट आपण तोच पाहणार होतो, रेडियस ऑफ गायरेशन. आता याचं दुसरं नाव काय दिलं होतं आठवा, गायरेडियस. तर गायरेशन म्हणजे काय असतं, त्याचा स्पॅन, एखादा मोमेंट किती लांब पर्यंत पसरलेला आहे इनर्शियाचा, ती रेडियस ऑफ गायरेशन आहे. तर थोडक्यात हे सुद्धा काय आहे, आपण जर पाहिलं, इट इज ऑल्सो अ डिस्टन्स, हे पण एक डिस्टन्स आहे, वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी इज सिच्युएटेड. म्हणजे बघा, जसं सेंटर ऑफ मासचं काम आहे तसंच आहे की नाही याचं काम. हे एक डिस्टन्स आहे. बरं, हे डिस्टन्स नेसेसरीली रेडियस एवढं नसतं. एखाद्या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास जिथे असेल त्या पॉइंटला आपण काय करतो, त्या पॉइंटचं डिस्टन्स पाहतो. आता बघा, एखाद्या ऑब्जेक्टवर मी तर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, परत आपलं चला रेक्टँगलचं एक्झाम्पल घ्या. आता रेक्टँगल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा याचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, जॉमेट्रिकल सेंटरवर, इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स इथं असणार. ठीक आहे, आणि याच्यावर खूप सारे पॉइंट्स आहेत, इन्फायनाइट पॉइंट्स आहेत. आणि समजा आपण यातल्या काही पॉइंट्सवरच डिस्कस केलं, म्हणजे चला हा एक आपला मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सेंटर ऑफ मासचा पॉइंट इथं आहे, आणि याच्यावर दुसरे पण खूप सारे पॉइंट्स आहेत, असे खूप सारे पॉइंट्स आहेत. आणि जर मी एक रोटेशनचा ऍक्सिस काढला, समजा मी ऍक्सिस हा काढला, आता असं समजा की या ऍक्सिसच्या अबाउट बघायचं रोटेशन होऊ शकतं असं, ठीक नाही.
याला जर मी फिरवलं, आता मी याला जर इकडून एक फोर्स लावला या डायरेक्शन मध्ये, तर बघा याचं या डायरेक्शन मध्ये फिरणं सुरू होईल. आता याचं जे रोटेशन आहे हे फिरेल ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने, आणि हेच आहे, याच्यामध्ये ओमेगाच असणार. आता विचार करा, या ऍक्सिस पासून प्रत्येक पॉइंटचं काही ना काही डिस्टन्स आहे, आणि आपण काय करत होतो, मग या प्रत्येक डिस्टन्सवर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळा येणार. एम आर स्क्वेअर आहे, इथला एम जरी आपण सेम मानला इन केस, चला तर आर तर चेंज होत आहे कंपल्सरीली. म्हणजे आपण इथलं जरी युनिट मास कन्सिडर केलं, खूप छोटंसं इन्फायनाइटजिमली स्मॉल, तर बघा त्याचा आर तर चेंज होत झाला, आणि आर चेंज झाला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला. तर या केसमध्ये आपण असं मानू की मी या प्रत्येकाचं आर घेत बसण्यापेक्षा सायंटिस्ट लोकांनी काय आयडिया काढली, असा पॉइंट पकडा ज्या ठिकाणी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. म्हणून आपण म्हटलेलं आहे बघा, इट इज ऑल्सो डिस्टन्स वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी सिच्युएटेड. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं असणार, ऑब्व्हियसली याच्या सेंटर ऑफ मासवर असणार. तर यातला हा पर्टिक्युलर पॉइंट तो हा असेल, हा असेल तो पॉइंट. आपण काय करणार, ऍक्सिस पासून याचे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. तर हे जे डिस्टन्स आहे, स्पेशल आर आहे हा, ठीक आहे, हे बाकी पण सगळे आर आहेत पॉइंट साठी, पण हा एक स्पेशल आर आहे, आणि याच डिस्टन्सला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे इथे आपण पूर्ण पॉइंटवर काढत बसण्यापेक्षा, एक्सटेंडेड बॉडी आहे ना, तर मग फिजिसिस्ट लोकांनी काय सांगितलं, प्रत्येक पॉइंटवर काढत बसू नका, एवढी मेहनत करू नका, त्यापेक्षा सेंटर ऑफ मास कुठे पहा, त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे पहा, तो ज्या डिस्टन्सवर तुम्ही कॅल्क्युलेट केला ती आहे रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशनला आपण के लेटरने दाखवतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. जनरल डिस्टन्स आणि रेडियस ऑफ गायरेशनचं डिस्टन्स कन्फ्यूज होऊ नये म्हणून वेगवेगळ्या लेटरने डिनोट करतात. तर तिकडे आपण आर घेतो जनरल केसमध्ये, इकडे के घेतात. तर के सिंपल काय होता, म्हणजे जर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आय आपण लिहित होतो एम आर स्क्वेअर, तर इथे आपण फक्त काय करणार, आरच्या जागी के ला सबस्टिट्यूट करणार, आणि याच्यावरून आपला फॉर्म्युला हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे, पण अबाउट द स्पेशल डिस्टन्स के, रेडियस ऑफ गायरेशन किंवा गाय रेडियस, आणि याच्यावरून आपण के स्क्वेअरला काय लिहिलेलं आहे, आय अपॉन एम, ठीक आहे. आणि इथून के ची व्हॅल्यू आली होती अंडर रूट आय अपॉन एम. मी तुम्हाला काल हेच क्लिअर सांगितलं होतं, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला, ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यावर खूप सारे क्वेश्चन्स येतील, पण तुम्ही बघा हे डिस्टन्स फिक्स आहे का, नीट जर विचार केला तर के सुद्धा फिक्स नाहीये. शेप बदलला के बदलतो, का बरं, शेप बदलला तर बघा आय बदलतो, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो, मग हा चेंज झाला. इन केस तुम्ही मास जरी सेम मानलं, कोणतं युनिट मास घेतलं सगळ्या ऑब्जेक्टचं, पण सगळ्याचा आय तर चेंज होणार डिस्टन्स चेंज झाल्यामुळे. मग या केसमध्ये के बदलतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, के काय कोणती कॉन्स्टंट क्वांटिटी नाहीये. हा, दिलेल्या बॉडीसाठी कॉन्स्टंट आहे, फॉर अ पर्टिक्युलर बॉडी इट इज कॉन्स्टंट, बट इट्स नॉट थ्रू आउट सेम फॉर ऑल दी शेप्स, सगळ्यासाठी हे सेम नाहीये. तर हा कॉन्सेप्ट पुढे तुम्हाला खूप हेल्प करेल. बऱ्याच वेळा काय होत असतं की जॉमेट्रिकल सेंटर ऑफ मास जिथं आहे किंवा जॉमेट्रिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन जिथं आहे, त्याच्या अबाउट येणारे रेडियस आणि रेडियस ऑफ गायरेशन हे दोन्ही सेम असू शकतात. आता दोन्ही रेडियस सेम असतील तर आपण एक आर स्क्वेअर घेतो आणि के स्क्वेअर घेतो, बघा दोन रेडियस आहेत ना, तर एक आर स्क्वेअर आणि के स्क्वेअर आहे, तर तुम्हाला बऱ्याच वेळा के स्क्वेअर आणि आर स्क्वेअर याचा रेशो पण विचारतात, ठीक आहे. तर काही पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे आपण काल मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केले होते, आणि त्याच्यावरून आपण के आणि आरचं एक रिलेशन पण काढू शकतो. तर ही ओव्हरऑल स्टोरी होती, आपण 2 दिवसात डिस्कस केलेली, ठीक आहे. आता आपण करेक्ट केलं सगळ्या पॉइंट्सला, पुढे जायला हरकत नाही. तर इथपर्यंत ची स्टोरी खूप इम्पॉर्टंट आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियावर आपण जे काही डिस्कशन करत आहोत, ठीक आहे, त्यामध्ये मग मेन एक पार्ट स्टार्ट होतो. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सम शेप्स. आता तुम्हाला बऱ्याच वेळा इंटिग्रेशनने काढायचं असते हे मी सांगितलं, आता परत इंटिग्रेशन नाही सांगणार. आपण कोणकोणत्या शेपवर बोलत होतो, सगळ्यात आधी बेसिक पकडा, रिंग, मग घ्या रॉड, मग घ्या
स्पियर, स्पियर मध्ये पण दोन आहेत. ठीक आहे, एक एस स्पियर म्हणजे सॉलिड स्पियर आणि एक हॉलो स्पियर. हॉलो स्पियर आणि त्याच्यानंतर एक आहे सिलेंडर. सिलेंडर आहे, डिस्क आहे. सिलेंडर मुद्दाम लिहिलं. आता सिलेंडर आणि रिंगचं सेम मानतो आपण, आठवा. पण सिलेंडर कोणता पाहिजे? हॉलो सिलेंडर पाहिजे. हॉलो सिलेंडर, एच सिलेंडर आणि रिंग या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. हे 4-5 आहेत जे आपल्याला बेसिकली माहित पाहिजे. तर प्रत्येकामध्ये येणार कोण? mr² येणार, कंपल्सरी येणार. रिंग साठी बेसिक फॉर्म्युला आहे mr². आर डिस्टन्सवर असलेला. आता तुम्ही बघा, रिंग एक जॉमेट्रिकल शेप कसा आहे? एक रेग्युलर शेप आहे. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे आहे? सेंटरवर आहे. आता विचार करा, सेंटर मधून जाणारा ऍक्सिस नॅचरल ऍक्सिस आहे. आता नॅचरल ऍक्सिस पासून जर तुम्ही पुढे गेलात कोणत्या एका डिस्टन्सवर, तर त्याचा के आणि आर सेमच होईल ना. रेडियस ऑफ गायरेशन आणि आर दोन्ही सेम होणार. मग या केसमध्ये के स्क्वेअर आणि आर स्क्वेअर यांचा रेशो 1:1. तर हे तुम्हाला रेशो पण विचारले जातात. पाठ काही करायचं नाही, मी हे सांगायलो. ज्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे त्याची आपण टेक्निक शिकली होती काल. तर हीच टेक्निक आहे. रॉड मध्ये आपण काय केलं होतं? रॉडचा आर कॅपिटल केला होता, आर ला मधून कट केलं होतं. तर मग आर ला मधून कट केल्यावर 1 आणि 2 दिसतो. तर तेच काम करायचंय. तर रॉड मध्ये आपण काय लिहिणार? ml² लिहिणार. काय लिहायचं? लेंथ असते याला, रेडियस नाही. आरच्या जागी एल लिहा. आणि बघा, आर ला मधून कट केलं, हा जो आर आहे याला जर मधून असं कट केलं, इकडे 1 इकडे 2 दिसतो. तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याची आयडिया सांगितली होती. 1 2 म्हणजे 12 झालं. तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 आहे. हे सगळे आपण अबाउट नॅचरल ऍक्सिस काढत आहोत. पुन्हा पुन्हा ते सांगायलो. सॉलिड स्पियर मध्ये काय होतं? बघा, सॉलिड मोठा, हेवी लहान. तर इथे 25 लिहा, इथे 23 लिहा. ठीक आहे, कोणाचं वजन जास्त असते? सॉलिडचं जास्त आहे, म्हणून मोठा नंबर 25 मोठा, 23 लहान. आणि ह्याला ऍज अ फ्रॅक्शन लिहा आणि इथे लिहून टाका mr². mr² प्रत्येकाचाच येणार. ठीक आहे, mr² प्रत्येकात येणार. तर झालं, सॉलिड स्पियर चा 2mr²/5 आणि याचा 2mr²/3. पाठ करायचं इथंच होऊन गेलं पाहिजे. रिंग आणि हे दोन्ही सेम असतात. तर याचं पण काय येणार? mr² आणि डिस्क, डिस्कला मी काय सांगितलं होतं? डी. डी डी म्हणजे दो, दो दो म्हणजे 2. खाली mr²/2 लिहा. ठीक आहे, असं लक्षात ठेवायच्या आयडियाज होत्या, बाकी काही नाही. ह्याच्या मागे कोणते लॉजिक नाहीये, ते फक्त खेळ आहे, आपल्याला लक्षात ठेवायसाठी आहे. एवढे तर तुम्हाला पाठच पाहिजे, तर तुमचे क्वेश्चन्स बनतात. जे काही क्वेश्चन्स येतील ते इथपर्यंतच्या कॉन्सेप्टवर येतील. तर बिलकुल या काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जसं मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, नो डाऊट. आता याच्यामध्ये तुम्हाला मी 2 थेरम सुद्धा सांगितले होते. ठीक आहे, तर एक कोणता थेरम आहे? पॅरलल ऍक्सिस थेरम आणि एक आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परत एकदा याला नीट फायनली आपण समजून घेऊ. आपण कोणत्याही बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो? इंटिग्रेशन मेथडने. पण प्रत्येक वेळी इंटिग्रेशन काढणं सोपं नाही, आणि इंटिग्रेशनने आपण काय काढतोय? अबाउट नॅचरल ऍक्सिस काढतोय. पण नॅचरल ऍक्सिस वरच नेहमी ऍक्सिस राहील याची पण गॅरंटी नाही. तर क्वेश्चन आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक मास घेतलं, त्या मास मधून ऍक्सिस काढला आणि तिथून ऑब्जेक्टला रोटेट केलं, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार. मग या केसमध्ये प्रत्येक वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. हाऊ टू कॅल्क्युलेट? each and every time it's not easy to use integration method, so we use alternative form. आणि याच्यासाठी मग काय केलेले? 2 थेरम्स काढलेले. तर त्यातला एक आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरम नावावरून कळतं की एक पॅरलल ऍक्सिस असणार आहे. तर असं समजून चला की आपण कोणतीही एक पर्टिक्युलर बॉडी घेतली. चला आपण घेऊ रिंग. समजा एक रिंग घेतला, तर रिंग मध्ये
आपल्याला माहिती आहे की याचा सेंटर ऑफ मास इथे आहे, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं असणार. ठीक आहे. आणि इथून जो ऍक्सिस जाईल तो कोणता ऍक्सिस आहे? नॅचरल ऍक्सिस. याच्या अबाउट आताच आपण काढलं mr². ठीक आहे, mr². पण कधी कधी काय करतात, नाही नाही इथं नका घेऊ, तुम्हाला कधी कधी आणि स्पेशल केसमध्ये काय करतात, याचा जो नॅचरल ऍक्सिस आहे त्याला इथून चेंज करतात. आपल्याला सांगतात की त्याला नॅचरल ऍक्सिस पेक्षा आपण काय करू, एक टँजंट काढली आणि या टँजंटलाच आपण ऍक्सिस मांडतो. तर बघा, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल लाईन्स आहेत. ठीक. आता तुम्ही चेक करा, हे जे डिस्टन्स आहे, हे टोटल डिस्टन्स किती आहे? हे जे पूर्ण होतं हे आपलं टोटल डिस्टन्स होतं, एल होतं ना समजा, किंवा हे टोटल डिस्टन्स आर होतं. तर हे r/2 असेल ना, हे r/2 असेल, एवढं डिस्टन्स r/2 असेल. हे पूर्ण आर मानलं तर हे हाफ आहे. ठीक आहे, हे हाफ आहे. तर पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो, प्रत्येक वेळी इंटिग्रेशन करू नका, ऍक्सिस जिथे चेंज केला, पण नॅचरल ऍक्सिसला तो कंपल्सरीली कसा पाहिजे, पॅरललच पाहिजे. नावात पॅरलल ऍक्सिस आहे. असं नाही होणार की तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिलेला आहे, हा त्याचा नॅचरल ऍक्सिस आहे, आणि पुन्हा म्हणले की नाही या ऍक्सिसच्या अबाउट सांगा. आता हे तर काही पॅरलल नाही, इंटरसेक्टिंग आहे, परपेंडिक्युलर पण नाही. आता ह्याचं काढणं एवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागते, तो जो ऍक्सिस आहे त्याचे कॉम्पोनंट्स घ्यावे लागतील पुन्हा, म्हणजे इथं पुन्हा वेक्टर लावत बसावं लागेल. त्याच्यामुळे आपण काय करतो, या थेरम मध्ये, आता हे खूप कॉम्प्लेक्स केसेस आहेत, अजून आपलं एज्युकेशन बाकी आहे, संपलं नाही, पुढे खूप काही शिकायचंय. तर या ऍक्सिस साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जर कोणी विचारला तर तुम्ही काय करणार, फॉर्म्युला सांगतो या ऍक्सिसचा, तुम्ही आधी काढा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास, म्हणजे नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट कोणता आहे तो काढा, आणि त्याच्यामध्ये विचारलेल्या डिस्टन्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड करा. तर I इज इक्वल टू ICM प्लस mr². हा फॉर्म्युला आहे फॉर एनी बॉडी. ठीक आहे. म्हणून तुम्हाला नेहमी नेहमी ऍक्सिस चेंज करून देतील आणि क्लिअरली सांगतील, सर्कल घेतला त्याचा या पद्धती, रिंग घेतला त्याचा असा नॅचरल ऍक्सिस आहे, मग एक पॅरलल लाईन टाकली तर तो किती येईल. आता पॅरलल लाईनच्या अबाउट आपण रॉड मध्ये काय पाहिला होता, रॉड मध्ये आपण टोटल लेंथ एल घेतली होती, टोटल लेंथ. मग आता जर तुम्ही रॉडचं एक्झाम्पल घेतो म्हणला, रॉड मध्ये आपण पाहिलेलं आहे की समजा हा तो रॉड आहे, तर ही टोटल लेंथ एल आहे, आणि इथे त्याचा नॅचरल ऍक्सिस आहे. इथे नॅचरल ऍक्सिस आहे, तर पहा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स L/2, आणि हे पण L/2 असेल. ठीक आहे. आणि आपल्याला जर विचारलं की आता आपण काय केला, हा ऍक्सिस काढून इकडे आहे, आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होईल. ठीक आहे. तर आता आपण डील काय करतोय, इथून एवढ्या डिस्टन्सवर, हे डिस्टन्स किती आहे, L/2 आहे. आणि आता आपण नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट किती काढला होता, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता, ml²/12 होता रॉड साठी. ठीक आहे. आणि इथे आपल्याला काढायचं आहे अबाउट अ लाईन पॅरलल टू अ पर्टिक्युलर डिस्टन्स L/2. तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण वापरू ICM प्लस mr². तर ICM आहे ml²/12 अबाउट नॅचरल ऍक्सिस, त्याच्यात प्लस काय करा m. आता किती डिस्टन्स वर आहेत आपण, L/2 त्याचा स्क्वेअर. समजलं, इथे आरच्या जागी L/2 घ्या. तर प्रत्येक केसमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आर चेंज होते. एम तर ती सेम बॉडी आहे ना, तर त्याची लिनियर मास डेन्सिटी जी काय असेल ती फिक्स आहे. तर इथून आपण ह्याला काय घ्याल, ml²/12, आणि इथून येतं ml²/4, ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या, एलसीएम घ्या. बघा दोघांचा एलसीएम 12 होईल, 4 आणि 12चा 12 होईल. इथून येईल ml², आणि इथे 3 ने मल्टिप्लाय करून 3ml². तर ओव्हरऑल वर झाला 4ml², खाली 12,
आणि इथून फॉर्म्युला बनतो ml² बाय 3. तर बघा आपण दुसरा पण काढला होता त्या दिवशी, ml²/3 पण काढला होता. आता याला इंटिग्रेशनने काढणं खूप मोठं काम आहे. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय करत होतो आपण, या सेंटर ऑफ मास पासून एका पर्टिक्युलर डिस्टन्स एक्स वर जात होतो, मग तिथे एक छोटा मास डीएम कट करत होतो, मग इंटिग्रल ऑफ r² डीएम लावत होतो, डीएम ला मग m/l dx लिहित होतो, मग m/l ला बाहेर काढून x² इंटू dx करून त्याचं इंटिग्रेशन करत होतो, लिमिट्स -l/2 टू l/2 लावत होतो. आता जर -l/2 टू l का, तर आपण टोटल काढण्यासाठी, पण तुम्हाला एवढ्या डिस्टन्सवर काढायचं तर ह्याला 0 माना, ह्याला l/2 माना. तर इथे लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन काय येतील, 0 टू l/2 येईल. आणि या पद्धतीने मग ते इंटिग्रेट करून तुम्ही अप्पर मायनस लोअर कराल आणि मग आन्सर ml²/3 येईल. तर खूप मोठी हे झाली ना ते प्रोसेस. तर हा थेरम काय करतो, अवघड अवघड कॉम्प्लेक्स असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला पटकन सॉल्व्ह करून. तर पॅरलल ऍक्सिस थेरम इज वन ऑफ द फास्टेस्ट थेरम टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॅरलल ऍक्सिस. कंडिशन आहे पॅरलल पाहिजे पण. तर हीच गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यानंतर दुसरा कोणता आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे, पण एक एक्स्ट्रा पिरियड आता ह्याच्यासाठी दिलाच, आता नेहमी नेहमी नाही देणार. त्या गोष्टी थोड्या कनेक्ट झाल्या, रिवाइज झाल्या. आता एक आहे दुसरा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नावावरून कळतं की इथं परपेंडिक्युलर आहे. ठीक, आता आपण पाहतोय जेवढ्या बॉडी पाहत होतात, जसं रॉड आहे, तर रॉडला काही ना काही थिकनेस असेलच. जगात अशी कोणतीही बॉडी परफेक्टली 2D नसते. आपण मागे डिस्कस केलं होतं, 2D बॉडी नसते नेहमी. तुम्ही एक पेपर जरी घेतला, खूप पातळ कागद जरी घेतला, खूप पातळ, तरी त्याला काही ना काही जाडी असते ना. असं थोडीच आहे की एखादी बॉडी परफेक्टली 2D आहे, असं कधीच होत नाही. काही ना काही जाडी. पण आपण आता इथे बघा, सिलेंडर पाहिलं, स्पियर लिहिला, हे सगळे कोण आहेत, 3D फिगर्स आहेत. 3D आहेत म्हणजे याला 3 डायमेन्शन आहेत, XYZ. तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टला आठवा. क्रॉस प्रोडक्ट काय असायचा, राईट हँड थंब रूल आठवते. आपण एका वेक्टर कडून दुसऱ्या वेक्टरला क्रॉस केलं, ए क्रॉस बी, राईट हँड थंब रूल काय सांगायचा, कर्ल युअर फिंगर्स ऑफ राईट हँड, देन द डायरेक्शन ऑफ युअर थंब डिनोट्स द रिझल्टंट. ठीक आहे नाही. तर इथे आपण याला असं करेल, A क्रॉस बी, ए ने बी ला क्रॉस केलं तर थंब अपवर्ड डायरेक्शन मध्ये. तर बघा हे क्रॉस झालं, तर इथे बी क्रॉस ए केलं तर थंब डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तर क्रॉस प्रोडक्ट इज नॉट सेम, कारण बघा एक रिझल्टंट अपवर्ड आहे, एक डाऊनवर्ड आहे. तर याचा अर्थ असा आहे की डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असतो, क्रॉस प्रोडक्ट नाही. आता वेक्टर मध्ये सगळं सांगितलंय मी तुम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, ए क्रॉस बी करून जो वर येईल त्याचा अर्थ काय आहे, एक्स ऍक्सिसने वाय ऍक्सिसला क्रॉस केलं तर एक्स क्रॉस वाय झेड असतो. आणि आपण काय पाहिलं होतं राईट हँड थंब रूल मध्ये, एक्स वाय झेड हे जे तिन्ही ऍक्सिस आहेत यांना आपण एक नाव दिलं होतं, रेक्टँग्युलर ऍक्सिस. हे रेक्टँग्युलर ऍक्सिस आहेत आणि हे तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल 10th स्टँडर्डला शिकलेला, आता परत 12वीला आहेच मॅग्नेटिझम मध्ये. तर लक्षात घ्या, हे तिन्ही जे ऍक्सेस असतात हे परपेंडिक्युलर ऍक्सेस असतात म्युच्युअली, म्हणजे तिन्ही एकमेकांना, एक्स वाय, वाय झेड, एक्स झेड. तर हा ऍक्सिस आपल्याला थेरम जो आहे तो हेच सांगतो की समजा आपल्याकडे कुठली एक आपण बॉडी घेतली, कोणत्याही शेपची बॉडी असो, आणि आपण काय केलं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं ठरवलं. आता हा पॅरलल ऍक्सिस थेरम नाहीये, परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. तर इथे पॅरललचा काही संबंध नाही. आपण असं समजून चलू की याला मी 3D मध्ये 3D मध्ये मी ह्याला अज्युम करतो. एक्स वाय ऍक्सिस आले, तर बघा इकडून याचा झेड ऍक्सिस असेल, तर 3 ऍक्सिस कन्सिडर करा. नाव यू कॅन सी, समजा हा एक्स, हा वाय आणि हा झेड आहे. आता याला आपण थोडं असं पाहूया, असं पहा. ठीक आहे, तर हे पण पाहू शकता, समजा मी याला एक्स, याला वाय आणि याला झेड म्हटली, तर पहा बरं, एक्स क्रॉस वाय कुठं चाललाय, झेड वर जात आहे.
तर मी मोमेंट ऑफ इनर्शिया इथून जर कॅल्क्युलेट करायचं ठरवलं या पॉइंट पासून, बघा या पॉइंट पासून, तर इथून या पॉइंट पासून इथपर्यंत आलोय, तर हे एक डिस्टन्स एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स आहे. तर इथे येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, आय एक्स असेल. इथला आय एक्स असेल ना, अबाउट एक्स ऍक्सिस आहे, याला आपण इथे आय एक्स लिहूया. वाय ऍक्सिसच्या अबाउट आय वाय असेल आणि इकडे आय झेड असेल. तर हा थेरम काय सांगतो की जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस आहे तो किती असणार. इट इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. तर दोन्ही ऍक्सिसच्या अबाउट काय करा, कॅल्क्युलेट करा, दोघांना ऍड करा, तर तुमच्या तिसऱ्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. दिस इज कॉल्ड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर दोन थेरम आहेत, या दोन थेरमच्या बाहेर आपल्याला काही विचारल्या जात नाही. वेक्टर्स मध्ये पॅरलल आणि परपेंडिक्युलर हे दोन वेक्टर नेहमीच इम्पॉर्टंट आहेत. आता जेई मेन्सने वेक्टर अल्जेब्रा विशेषतः मॅथ्स मध्ये आपला जो सिलेबस आहे तो खूप कमी केलेला आहे. वेक्टर मधल्या खूप साऱ्या गोष्टी काढून टाकल्यात. ठेवलंय काय आता, स्टँडर्ड वेक्टर रिझल्ट, ऍडिशन, ट्रायंगल थेरम, ट्रायंगल लॉ आहे, पुन्हा पॅरलेलोग्राम लॉ आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट मध्ये डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, प्रोजेक्शन. ठीक आहे, प्रोजेक्शन इथपर्यंतच ठेवलेले. बाकी काढून टाकला आता. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, एसटीपी, व्हीटीपी हे आता सिलेबस मधून कमी केलेले. सिलेबस जवळपास सांगतो वेक्टरचा 50% कमी झाला. 50% कमी आहे. पण जो उरलेला 50% आहे त्याच्यात जोरदार प्रश्न आहेत. हे प्रश्न अतिशय भारी आहेत, मजा येते त्याचे प्रश्न करताना. वेक्टर्स आपल्याला सोपं वाटतं नो डाऊट, पण फिजिक्समध्ये मॅथ्स मधलं वेक्टर खूप टफ आहे. टफ म्हणजे खूप थिंकिंग आहे, त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागेल. आणि विशेषतः डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज त्याच्यावर खूप चांगले प्रश्न असतात. डॉट मध्ये आपण काय लिहितो तो आठवा, ए बी कॉस थिटा. क्रॉस मध्ये ए बी साइन थिटा लिहितो. तर त्यांचे कॉम्पोनंट्स आहेत कॉस आणि साइन. तर या ठिकाणी पण आपल्याला ते असंच सांगतात की आय एक्स, आय वाय, आय झेड हे तिन्ही ऍक्सिसच्या अबाउट काय आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तर हा जो पूर्ण टॉपिकच आहे, मला वाटतं आता तुम्हाला इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आता आपण रेडी आहोत याचे क्वेश्चन्स करायला, पण थोडंसं डोक्याला रिलॅक्स करून एकदा इथपर्यंत चांगलं रिवाइज करून घ्या. कारण मी आता जे प्रश्न देणार आहे ग्रेडेड क्वेश्चन्स असतील, एकदम बेसिक पासून मी तुम्हाला याच्या जेई मेन्स लेवल पर्यंत घेऊन जाणार. आता आपण लेटेस्ट मध्ये 2025 चे PYQs पण पाहणार आहोत. पण आधी आपण क्वेश्चन्स पाहू एनसीआरटी लेवल कसे येतात. काही क्वेश्चन डायरेक्ट येतात एनसीआरटीच्या बुक मधून, मग हळूच त्याला थोडीशी एक लेवल पुढे जाऊ आणि मग मेन्स पर्यंत जाऊ. इथपर्यंत आता आपल्याला पुढे 1-2 दिवस फक्त क्वेश्चन्स करायचे. 2 दिवस करायचे, एक नाही, कारण आपण खूप पुढे आलोय आता या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल दोन्ही मोशन पर्यंत आलो आपण. रेडियस ऑफ गायरेशन झालं. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रत्येक बुकमध्ये, स्टँडर्ड बुकमध्ये एक टेबल दिला जातो. ठीक आहे, तो टेबल कॅल्क्युलेट करत बसायचं नाही किंवा त्या टेबलला पार्ट नाही करायचं. आता आपण पाहिलेले स्टँडर्ड रिझल्ट मोमेंट ऑफ इनर्शियाचे तेवढे पाहायचे आणि रेडियस ऑफ गायरेशन सोबत त्याला ऍडजस्ट करून हे दोन थेरम लावून आपण वेगवेगळ्या डिस्टन्सेस साठी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ह्या 3-4 गोष्टी एकत्र करून एक क्वेश्चन बनतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जेई मेन्सचे पण खूप चांगले चांगले क्वेश्चन्स आहेत. आता जसा एक प्रश्न देतात बघा, जेई मेन्स 2018चा एक चांगला क्वेश्चन होता 2018चा. फ्रॉम अ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. ठीक आहे, एक युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे ज्याची रेडियस r आहे आणि त्याचा मास 9m आहे. आता मास m नाहीये, 9m आहे. ठीक, अ स्मॉल डिस्क ऑफ रेडियस r/3 इज रिमूव्ड. आठवते आपण एक गोष्ट शिकली होती सेंटर ऑफ मास मध्ये, एका ऑब्जेक्ट मधून दुसरा ऑब्जेक्ट कट करून बाहेर काढला तर रेडियस, मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉरी, सेंटर ऑफ मास कसा चेंज होतो. त्यासाठी आपण काय फॉर्म्युला पाहिला होता, व्हेरी गुड. सेंटर ऑफ मासचा काय फॉर्म्युला पाहिला होता,
a2x मायनस a1 y अपॉन a2 स्क्वेअर मायनस a1 स्क्वेअर. हे माहित पाहिजे हा. काय काळजी करू नका. सेंटर ऑफ मासला रिवाइज करा परत एकदा. जेई मेन्सने जो क्वेश्चन बनवला 2018चा, तो त्यांनी हे केलेले रिमूव्ह मास घेऊन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लावला. अशा टाईपचा क्वेश्चन असतो. मी तुम्हाला दाखवेल उद्या हे प्रश्न कसे सॉल्व्ह होतात. तर त्याच्यातून काय केलेलं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की एक डिस्क आहे, त्या डिस्कची रेडियस कॅपिटल आर आहे, त्याचा मास 9m आहे, आणि त्याच्यातून आपण काय केलं, एक दुसरी डिस्क ज्याची रेडियस r/3 आहे, म्हणजे पहिल्या डिस्कच्या रेडियसच्या 1/3 आहे. म्हणजे जर पहिल्याची रेडियस 9 असेल तर याची 3 असेल. एवढी एक डिस्क आपण कट केली. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिमेनिंग डिस्क, जी उरलेली डिस्क आहे, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. हा शब्द आला म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम लागला. काय म्हणायचं बघा बरं, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्कचा अर्थ काय? डिस्कचा प्लेन कसा आहे? आता या टेबलचा प्लेन कोणता आहे? हा टेबलच आहे. तर बघा, या टेबलला जर मी हात असा ठेवला, त्याला जर हात असा ठेवला तर हा काय झाला? पॅरलल. पॅरलल झाला. पण हात असा केला तर परपेंडिक्युलर झाला. हे डिस्क आहे आणि डिस्कला हा परपेंडिक्युलर आहे. तर बघा बरं, या डिस्कमध्ये दोन कोण आहेत, एक्स वाय, आणि रिझल्टंट कोण आहे, झेड. तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावतात. आता यांनी कॉन्सेप्ट किती छान आहे, असा क्वेश्चन केला पाहिजे तुम्ही, कारण इथून तुमचं कॉन्सेप्ट बिल्डिंग होईल की क्वेश्चन अप्लाय कसा होतो. आता इथं काय काय माहित पाहिजे? रिमूव्ह मास काढता येणं, डिस्कचं दिलेल्याचं नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट काढता येणं, प्लस काय करणार, आता नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट काढण्यासाठी काय डोकं लावाल सांगा? आत्ताच लिहून दिलं होतं. डिस्कचा काय होता नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया? 2 होता. पण इथे m 9m आहे, तर या केसमध्ये काय होईल, 9mr²/2. तर आपल्या डोक्यात हे नका ठेवू नेहमी mr²/2 होते. हे काय करतात बेटे, आपल्यासोबत खेळतात, मास चेंज करून देतात, रेडियस मध्ये चेंज करतात, स्टँडर्ड फॉर्म्युल्याला थोडस मॅनिपुलेट करतात. आता सांगा बरं, ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार, मायनस काय करणार आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया विचार करा, कोणती रेडियस आपण काढून टाकली, r/3 काढून टाकली. आता r/3 ची जी डिस्क आहे तिचा एक स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ना, तो काय किती असायला पाहिजे, mr²/2 असायला पाहिजे, कारण ती पण एक डिस्कच आहे. बरं मला सांगा, चला म्हणजे पाहू, याला काही एवढं अवघड नाही, हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं अवघड नाही. याचं रिझन आहे, तुम्हाला जर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं ऍप्लिकेशन पाहायचंय, जसं आता आपण पॅरललचं पाहिलं, ml²/3 काढून पाहिलं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम साठी हा एक चांगला क्वेश्चन आहे फॉर युअर कॉन्सेप्ट बिल्डिंग. म्हणून मी इथं तुम्हाला परत सांगतोय, जेई मेन्स 2018चा वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन. तसा इझी होता, ज्याला कॉन्सेप्ट चांगला माहिती आहे त्याच्यासाठी इझी आहे. ह्यांचं असं म्हणणं आहे की एक सर्क्युलर डिस्क आहे. आता तुम्ही असं समजून घ्या की हा त्याचा नॅचरल ऍक्सिस आहे. ठीक, या नॅचरल ऍक्सिस मध्ये यू कॅन सी, इथून हा याचा सेंटर बघा, ही पूर्ण रेडियस किती आहे, आर, ही आर रेडियस आहे. आता हा काय म्हणतो, तुम्ही एक r/3 रेडियसची डिस्क इथून कट केली, म्हणजे पहा बरं, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, r/3 आहे हे डिस्टन्स. आता विचार करा, टोटल किती होतं, आर, टोटल आर आहे हा, कट किती केलं, r/3, तर रिमेनिंगचा r/2r/3 राहील. ठीक आहे नाही, आर मधून r/3 गेल्यावर किती राहतो, 2r/3 राहील. म्हणजे कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, मी आता सांगितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया I = mr². आता जर झोपीत असाल तर बाहेर या, I = mr². काय सांगते मॅथमॅटिकली, मोमेंट ऑफ इनर्शिया I is directly proportional to m and r². डायरेक्टली मास इन्क्रीज, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज. का, तुम्ही जेवढ्या जास्त मास डिस्ट्रीब्युशन जेवढं जास्त, तेवढा इनर्शिया जास्त. सिंपल. तर सांगा बरं, या दोन जो पार्ट आहे, येलो पार्ट आहे डिस्कचा, हा जर मी कट करून बाहेर काढला तर हे डिझाईन कसं दिसेल, सर हे जर तुम्ही कट करून बाहेर काढलं, बघा हा एवढा पोर्शन कट केला, असा पोर्शन रिमेनिंग राहील ना.
हा जो पोर्शन रिमेनिंग राहील याचं एक स्वतःचं मोमेंट ऑफ इनर्शिया राहील आणि या डिस्कचं स्वतःचं एक राहील. तर कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे? याचा जास्त आहे, कारण ते मास जास्त आहे. हे मास 2r/3 डिस्टन्स साठी आपण कॅल्क्युलेट करतो आणि हे r/3 साठी करतोय. तर पॅरलल ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम काय सांगतो? तुम्हाला अबाउट झेड ऍक्सिस काढायचा आहे. परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे काय? अबाउट झेड ऍक्सिस. तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. क्वेश्चन छान डिझाईन केलेला आहे. तर तुम्हाला काय चेक करावं लागेल? आधी टोटल घ्यावं लागेल, किती होतं त्याच्यातून मायनस करावं लागेल. कोणाला मायनस कराल? कोणाला मायनस कराल? याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, आणि उरलेल्याचा. अरे हे दोन तुकडे जोडून तर हा बनेल ना. तर तुम्हाला काढण्याची काय कॉन्सेप्ट असेल? आधी टोटल घ्या कट करण्यापूर्वी आणि त्याच्यातून कट झाल्यानंतरचे दोन तुकडे, एक छोटी डिस्क आणि एक रिमेनिंग डिस्क, त्यांना घ्या. तर सिंपल तुमचा इथे जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड बनेल तो कसा बनायला पाहिजे? एक टोटलचा मास किती आहे? 9m r²/2. हे टोटल आहे विदाऊट किंवा बिफोर कटिंग. त्या मासला कट करायचंय, तर ह्याच्यातून तुम्हाला मायनस करावं लागेल. मायनस करतायत दोन वेगवेगळे पार्ट. तर सांगा, हा मोठा पार्ट आहे ना, ह्याची रेडियस किती आहे? 2r/3 आहे. ही पण डिस्कच आहे, ही पण डिस्क आहे. तर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय यायला पाहिजे? mr²/2 यायला पाहिजे. ठीक आहे, mr²/2 यायला पाहिजे. पण कोणता mr²? एम आर, बघा, एक 2r/3. आता घेऊ शकाल ना तुम्ही? हा, असं येईल प्लस छोटा mr²/3. ठीक आहे. आता ह्याला सॉल्व्ह केल्यावर जे काय आन्सर येईल दॅट इज आर रिक्वायर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. संपला. क्वेश्चन असाच आहे. हा जेई मेन्सचा क्वेश्चन होता. तर ह्याला जेव्हा तुम्ही पूर्ण सॉल्व्ह कराल तेव्हा तुमचं जे आन्सर येणार आहे, हे आर नाही आहे, r/3 आहे ना, आणि बाय 2 पण करावं लागेल ना आपल्याला. ते राहिलं, सॉरी. एक 2 पण करावं लागेल आणि इथे पण एक 2 करावं लागेल. r² आहे ना, हे r² आहे बाय 2. बस ह्याला पूर्ण सॉल्व्ह केल्यावर आपलं जे काय आन्सर येतं ते इथे दिलेलं आहे 4mr². हा, बाय 2 तर फॉर्म्युल्यातला आहे ना. तर mr² 4mr² येईल. तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. तर हे एक बेसिक क्वेश्चन होता. हा जेई मेन्सचाच क्वेश्चन आहे 2018चा. टफ क्वेश्चन नाही, कॉन्सेप्ट माहित पाहिजे. परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क म्हणलं की त्यांना तुम्हाला इनडायरेक्टली सजेस्ट करत आहे यूज करा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. नाहीतर तुम्ही विचार करा, इथे एवढं सोपं नाही. तुम्ही डीएम मास कट करणार, इंटिग्रेट करणार तेवढ्या डिस्टन्सची, त्याची लिमिट ठरवणं एवढं सोपं नाही, कारण हा शेप काय फार चांगला नाही आहे की नाही. हे अर्धवट खाऊन फेकलेलं ऍपल आहे, ह्याचा शेप काय फार चांगला नाही, त्याच्यामुळे त्याचं MOI काय फार चांगला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऍक्सिस थेरम वापरून क्वेश्चन सोडवणं कधी सोपं असतं. ठीक आहे. तर असे भरपूर क्वेश्चन्स आपल्याला उद्या करून पाहायचे. आता आपल्याला मात्र 2 दिवस क्वेश्चन्स करून मग जायचं आहे पुढच्या कॉन्सेप्टकडे, ज्याचं नाव आहे टॉर्क. या चॅप्टरचा नंतर मेन पार्ट सुरू होतो, फोर्स और टॉर्क. आता टॉर्कचं दुसरं, थांबा बेटा, काही डाऊट असेल आपण नंतर क्लिअर करू. फोर्स और टॉर्क. आता फोर्स आणि टॉर्क सेम नाहीत. याला आपण कोणता फोर्स म्हणतो? मोमेंट ऑफ फोर्स. तर मोमेंट आलं म्हणजे पुन्हा काय आलं? प्रोडक्ट आलं. बघा, या चॅप्टरची एक गंमत आहे. आम्ही तिकडे इनर्शिया मास 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 म्हणत होतो, त्या मास सोबत r² ला मल्टिप्लाय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. आता आपण इकडे जे फोर्स 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 म्हणतो त्या फोर्सला परत कोणाला तरी मल्टिप्लाय केलं, मोमेंट ऑफ फोर्स काढला. मोमेंट ऑफ फोर्सच नाव टॉर्क आहे. आता टॉर्कची कंडिशन असते, ठीक आहे, F इंटू डिस्टन्स परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता तेच आहे, आपण जे फोर्स लावत होतो दार लावत असताना, तर तो फोर्स आपण किती डिस्टन्सवर लावतोय यालाच पाहत होतो की नाही, म्हणून तो टॉर्क आहे. तर इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, टॉर्क एक असा फोर्स असतो जो रोटेशनला रेस्पॉन्सिबल आहे. एखादी बॉडी रोटेट करते. एक गोष्ट बघा, जेव्हा मी एखाद्या पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंटकडे या पद्धतीने पाहत येतो,
हे फार इंटरेस्टिंग फिजिक्स आहे हा. मी जर भिंतीच्या त्या पॉइंट कडून भिंतीच्या या पॉइंट कडे असा कंटिन्यू पाहत आलो असा, तर इमॅजिन करा बरं मी एक सर्क्युलर मोशन करतोय का. इमॅजिन करा. इथे मी सेंटर मानला डोळ्याचा, इथे सेंटर ऑफ मास येईल ना माझ्या या डोळ्यांचा, दोन डोळ्यांचा, रॉडचं नाही एक आहे, तर इथं सेंटर ऑफ मास आहे, हे आता सिमेट्रिक नॅचरल इथंच आहे 100%. आता हा माझा परपेंडिक्युलर डिस्टन्स होता. बघा एक डिस्टन्स कुठे चाललंय त्या पॉइंटला, एक या पॉइंटला. आपल्याला माहिती आहे हे सगळे जे डिस्टन्स आहेत हे वेगवेगळे आहेत. या प्रत्येकाने केलेला अँगल वेगळा आहे की नाही. तर बघा मी जेव्हा असा इथून इकडे बघतो तर तुमच्या लक्षात येईल तो पॉइंट जो इकडे होता हा असा फिरून इकडे येतो. म्हणजे मला वाटेल की मी एका स्ट्रेट लाईन मध्ये पाहतोय. पाहताना दोन स्ट्रेट लाईन मध्ये दिसतात पण ऍक्च्युअली मी रोटेशन करतोय. म्हणजे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आहे ना, ते हेच सांगत असते की आपण लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटीचं कसं रिलेशन आहे. कारण आपण लिनियर ज्याला म्हणतो ते ऍक्च्युअली लिनियर नाहीच आहे, ते अँग्युलरच आहे. फिजिक्सचा थोडा हायर कॉन्सेप्ट आहे हे. असो आपण याला आता पुढच्या टॉपिक कडे नंतर घेऊन जाऊ. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना.